कढीसाठी हां काय गती आहे? टमाट्याची कढी. हे टमाटे 4 शिजवून घेतलेले आहेत. त्यात कांदा, या 4 पाकळ्या लसणीच्या, धने, ओलं खोबरं, लसूण वाटा पोटायचं. परत सांगा कधी. ओलं खोबरं, कांदा, लसणीच्या 4 पाकळ्या, खोबरं आणि कोथिंबीर. आणि टोमॅटो बघूया. हे 4 उकडून घेतलेले आहेत. याच्यात वाटायचं आहे. वाटप झाल्यावर याच्यात थोडं आईने पाणी टाकलं. तर बारीक करायचं एकदम. बघा आता आईने याच्यात परत टोमॅटो टाकले. ते पण बारीक करायचं. शेंगाळ्याच्या शेंगा शिजतात त्याची भाजी करायची. आई भाजी करते. हां हे आता ठेवलं. आई फोडणी करते. टमाट्याच्या साराला कढी टमाट्याची. टोमॅटोचं सार म्हणा, कढी म्हणा, काय म्हणाल. कढीपत्ता 4 पाकळ्या कढीपत्ता, लसूण काय टाकायचं. वाटलेलं आहे ना. लसूण लाल झाली ना. बस आता हे आपण वाटलं सगळं एकत्र टोमॅटोमध्ये सगळं काही वाटलं. तुम्हाला दाखवलं ते साधी सोपी कढी टोमॅटो सार काय म्हणाल. याला उकळी काढायची. किती वेळ लागेल याला? का 5-10 मिनिटं लागतील. मीठ टाकायचं. अजून मीठ टाकायचं. नंतर टाकायचं मीठ. जरा उकळी आल्यावर टाकायचं. हे कोकमा, त्याच्यात जरा आंबटपणा यायला. कोकम टाकायचं कारण ते टोमॅटो उमळे असतात ना. जरा आंबटपणा. हे थोडंसं तिखट मसाला आहे. पावडर नाही, तिखट मसाला. मीठ टाकूया. मग काय नाही टाकायचं. आता मीठ टाकूया. आता हे 5 मिनटं उकळी आल्यानंतर उतरून ठेवणार. झाली टोमॅटोचं सार आणि टोमॅटोची कढी. 5 मिनटं 10 मिनटं झालीत आपली. कढी 5-7 मिनटं झाली. आणि कढी तयार झाली. आता बघा चांगली उकळी आली. मस्त दही सुंदर मस्त सार.